ज्ञान नसल्यानंतर पण इतर प्राण्यात आपल्यात फरक एवढाच आहे, माणसाकडे ज्ञान आहे आणि म्हणून माणूस श्रेष्ठ आहे. कारण ज्ञानासारखी श्रेष्ठ वस्तू जगात नाही, म्हणून माणूस श्रेष्ठ आहे. ज्ञानासारखी दुसरी वस्तू जगामध्ये पवित्र नाही. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम मही विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात नाही. नॉलेज इज द पॉवर. ज्ञान ही शक्ती आहे, पॉवर आहे. त्याच्यासारखं श्रेष्ठ काहीच नाही. ज्ञान ज्ञान म्हणजे काय? काहीतरी नवीन घेणं, ज्याला ज्ञान म्हणतात. आणि ज्ञान श्रेष्ठ का? ज्ञान म्हणजेच विद्याला सुद्धा ज्ञान म्हणतात. विद्या विद्या अभ्यास. विद्या हे एक ज्ञानच आहे. विद्या हे ज्ञान आहे, ज्ञान हे धन आहे. आपल्याकडे धन बऱ्याच प्रकारचं असतं. होय मला धन, पैसा म्हटलं की धन, धान्य म्हटलं की धन, जमीन जुमला हेही काय आहे? धन आहे. पण या सगळ्या धनामध्ये आपल्या प्रवचनाचा जो विषय आहे ते विद्या धन, ज्ञान धन हे श्रेष्ठ धन आहे. बाकी कितीही धन असू द्या, पण विद्या धनाची, ज्ञान धनाची त्याला बरोबर येणार नाही. म्हणून विद्या धन, ज्ञान धन हे श्रेष्ठ आहे. महाराज म्हणतात न चोर हरियम न च राज हरियम न भातृभाज्यम न च भार काही धे वे वर्धते नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधान. सगळ्या धनामध्ये विद्याधन हे प्रधान आहे, श्रेष्ठ आहे. का? या धनाची कधी चोरी होत नाही. होय, आमचे भागवत महाराज डॉक्टर झाले. डॉक्टरीचं शिक्षण त्यांनी शिकले तिथपर्यंत समजा काय झालं असेल ते. आणि रात्रीच्या त्यांच्या घरी चोरी पडली आणि चोराने त्यांचं सगळं शिकलेलं डॉक्टरकीचं ज्ञान चोरून गेलं. होय भागवत महाराज. विद्याधनाची चोरी होऊ शकत नाही. विद्याधनावर टॅक्सही आकारला जात नाही. आमच्या नवले महाराजाकडे 13 लाखाचं वार्षिक इन्कम झालं की मोदी सरकार बसले टॅक्स कापायला. वरच्या वेळेला काय लागतो? टॅक्स द्यावा लागतो. पण विद्याधन कितीही प्राप्त केलं, कितीही शिकलं तरी त्याच्यावर टॅक्स आकारला जात नाही. कसं होतं कधी? त्याच्यावर टॅक्स लय मोठा शिकला होता टॅक्स. विद्याधनावर टॅक्स नाही. विद्याधन ज्ञानधन हे भावाभावात वाटलंही जात नाही, त्याच्या वाटण्याही होत नाही. आमचे महाराज हे फार PhD झाले आणि बंधू आला त्यांना भेटायला. मला भावाभावाच्या वाटण्या बरोबर झाल्या पाहिजे. तू जेवढं शिकलं तेवढं अर्ध मला देऊन टाक, नाहीतर बघ मग माझ्या. भावाभावामध्ये धनाच्या वाटण्या होत नाही. धनावर राजा इन्कम टॅक्स आकारू शकत नाही. धनाची चोरी होऊ शकत नाही. या ज्ञानधनाला कितीही वाढलं, कितीही घेतलं डोक्यावर तरी ओझं होत नाही. कथानाचं ओझं होत. होय, कळके महाराज होतंय का? हे गोणी भरून तुमच्याकडं बंडलची बंडल दिले, नोटाची गोणी भरली पैशाची बरं का, आणि जा म्हणलं घरी घेऊन, डोक्यावर घेऊन जायची. काय होईल? ओझं होईल, पैशाचं ओझं होईल. पण तुम्ही ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ केली, गाथा पूर्ण पाठ केली, ज्ञान प्राप्त केलं उच्च, किती ओझं होईल तुम्हाला? ज्ञानाचं ओझं होत नाही, ज्ञानाची चोरी होत नाही, ज्ञानाची वाटणी होत नाही. म्हणून ज्ञान रूपी धन हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग असं जर सर्वश्रेष्ठ असणार धन आहे तर ते धन कुणासाठी निर्माण झाले? जनावरांसाठी झाले? हे ज्ञान कुणासाठी आहे? ते ज्ञान माणसासाठी. ते ज्ञान माणसासाठी. मग असं जर सर्वश्रेष्ठ जर धन असेल, पवित्र जर धन असेल, ज्ञान हे पवित्र असेल, ज्ञानासारखी दुसरी पवित्र वस्तू जगात नाही, ज्ञानासारखी पावर कशातच नाही. ज्ञान नसेल तर काय म्हणतंय? एखादं शिकलं नाही, ज्ञान नाही, काय म्हणतंय? काय गाढवासारखे? गाढवाची उपमा देते का नाही? काय त्याला घेतंय? त्याला अक्कल नाही, गाढवा सारखाच. पण मी म्हणतो कधी कधी गाढव सुद्धा बरं आहे, काय का नाही? गव्हाणे महाराज, गाढव सुद्धा नक्कीच बरं आहे. बरं, कारण गाढवाला सुद्धा कळतं कुठलं पाणी प्यावं.